मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वर बेडवर झोपण्यावरून काव्या आणि पार्थमध्ये भांडणं सुरू असतात. काव्या सारखीच हट्ट करते की मला वर झोपू द्यात, तुम्ही खाली झोपा. मग आता पार्थ म्हणतो, "ओ, तुम्ही मला सरळ धमकी देऊ नका. तुम्ही ना जरा मला रिक्वेस्ट करा की पार्थ मला वर झोपू द्यात, मग मी केला असता ना विचार. तुम्ही अशी सरळ सरळ मला धमकीच देताय, हे योग्य आहे का?" तेव्हा काव्या पुन्हा त्याच्या अंगावर धावून जात विचारते, "काय? मी आणि धमकी देतीये?" तेव्हा पार्थ घाबरतच म्हणतो, "नाही नाही, तुम्ही नाही धमकी देत. अहो, तुम्ही कुठे धमकी देताय? अहो, मला तुमची नाही तर तुमच्या पाठीची दया आली. बरं, आता तुम्ही झोपावर, मी झोपतो आपला खाली." असं पार्थ माघार घेत काव्याला म्हणतो. पार्थ म्हणतो, "पण एकच दिवस हा." काव्या पुन्हा म्हणते, "नाही नाही, तुम्ही एवढे दिवस वरच झोपत होतात ना, मग आता माझी बारी." तेव्हा पार्थ पुन्हा बेडवर चढतो आणि त्याच्यावर बसत म्हणतो, "बारी वगैरे काही नाही, हा माझा बेड आहे." मग काव्या ओरडूनच विचारते, "हो, काय बालिशपणा लावलाय तुम्ही?" तेव्हा पार्थ म्हणतो, "बालिशपणा तर बालिशपणा, ही माझी रूम आहे, माझा बेड आहे आणि मीच इथे झोपणार." तेव्हा काव्या म्हणते, "अहो, कसले रडे आहात हो तुम्ही, म्हणजे असं झालं माझीच बॅट आणि माझीच बॅटिंग." तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, हे असंच होणार, माझीच बॅट आणि माझीच बॅटिंग, कारण हे माझं स्टेडियम आहे. तुम्ही आता दुसरं स्टेडियम शोधा आणि खेळा जा." मग आता काव्या पुन्हा एकदा त्याच्या अंगावर धावते आणि म्हणते, "ओ, मी काव्या आहे आणि काव्याला दुसऱ्या कोणत्याही स्टेडियमची गरज नाही, समजलं? कारण काव्या जिथे खेळते ते तिचं स्टेडियम होतं." असं म्हणून ती आता त्याला धमकीच देते. तर पार्थ बिचारा घाबरतो. दुसरीकडे सुद्धा आता सेम तशीच सिच्युएशन असते, कारण आता जीवाला सुद्धा बेडवर झोपायचं असतं आणि तो सुद्धा आज बेडवर हक्क दाखवू लागतो. नंदिनी गुपचूप झोपण्याचं नाटक करते, तर जीवा म्हणतो, "हे चकाचक बाई, अगं तुला ऐकू येत नाही काय? तुझं दुकान अगोदर खाली मांड, कारण मला वर झोपायचं आहे." तरीही नंदिनी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, "ए बाई, हलणार आहेस की नाही तू माझ्या बेडवरनं? तर आता ना मी बेडच उचलतो." तेव्हा आता नंदिनी उठते आणि विचारते, "काय? अहो, तुम्ही या नंदिनीला अजून ओळखलं नाही. तुम्ही बेडला हात तर लावून दाखवा." मग आता जीवा म्हणतोय, "चल, मी तुला घाबरत नाही अजिबात." तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो, स्वतःशी जरा कन्फर्म करा, बरतो की नाही." मग त्यानंतर जीवा स्वतःच माघार घेतो आणि म्हणतो, "ऐक ना." तो रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज झोप ना अगं खाली. लग्न झाल्यापासनं मी आपलाच एकटा खाली झोपतोय की नाही, आजच्या दिवस तरी झोप ना तू खाली. आता तो अगदी तळमळीने आणि भोळा चेहरा करूनच सांगत असतो. त्यावरती आता मनातच तो विचार करतो, "अरे वा वा, काय ॲक्टिंग करतोस तू जीवा. एवढा भोळा चेहरा करून तू तिला रिक्वेस्ट करतोय ना, आत्ता ती उठणार आणि खाली झोपणार." त्यावरती नंदिनी हसत म्हणते, "हो, तुमचा भोळा चेहरा पाहून मी उठणार असेल या बेडवरून असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गोड गैरसमज आहे मिस्टर पसारेवाला. एक वेळ खड्ड्यात अडकलेली गाडी निघेल आणि भूकंप झालेलं जगसुद्धा बदलेल, परंतु ही नंदिनी देशमुख या बेडवरून खाली उतरणार नाही." तेवढ्यातच जोरात आता वीज कडाडते. तेव्हा जीवा घाबरतो आणि म्हणतो, "एक मिनिट, आपण जरा बसून बोलूयात ना." तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही नाही, बसायचं नाही. तुम्ही ना एकतर या बेडपासून जरा लांबच व्हा." मग आता जीवा म्हणतो, "ओके ओके." असं म्हणून तो दुसऱ्या बाजूने जातो आणि थोडा लांब उभा राहतो. विचारतो, "काय बस झालं का एवढं?" तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, आणखी लांब उभे राहा." ती आता सारखी सारखी त्याला मागे मागे जायला सांगत असते. तो म्हणतो, "आता काय पायऱ्यांवर जाऊ की काय?" तेव्हा ती म्हणते, "ते मला माहीत नाही, परंतु तुम्हाला बेडवर झोपायला जागा मिळणार नाही म्हणजे नाही." तेवढ्यातच पुन्हा एकदा वीज कडाडते. चांगलाच ढगांचा गडगडाट होतो, त्यामुळे जीवा अजूनच घाबरतो. इकडे आता पार्थला सुद्धा तो ढगांचा आवाज येतो, त्यामुळे तो म्हणतो, "अरे बापरे, एवढ्या जोरात विजा कडकडतायत, ढगांचा गडगडाट होतोय, म्हटल्यानंतर खूप जोरात पाऊस येणार आहे वाटतं." तेव्हा काव्या म्हणते, "आत्ता जर तुम्ही खाली झोपला नाहीत ना, मोठं वादळ सुद्धा येईल." तेव्हा हेच वादळ काही कमी आहे का, असं पार्थ काव्याला टोमणा मारून म्हणतो. त्यावरती काव्या रागात म्हणते, "वाटेल ते बोलू नका. अहो, ऑलरेडी तुमच्यामुळे माझा चष्मा तुटलाय, आता त्याचं गिल्ट म्हणून तरी खाली झोपा." त्यावेळी आता पार्थ म्हणतो, "नाही, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी मी एक आर्किटेक्ट आहे, मी अजिबातच झोपणार नाही, हट."
असं म्हणून आता तो झोपणार असतो. पुन्हा एकदा काव्या ही बेडवर चढते आणि लगेचच पार्थच्या अंगावर धावून जाते. तेव्हा पार्थ खूप जोरात ओरडतो. मग आता तो विचारतो, काय आता टक्कर घेणार आहात की काय? ती म्हणते, नीट बसा हो जरा. मग आता पार्थ नीट व्यवस्थित बसतो. तेव्हा ती आता शांतपणे विचारते, आपण कोण आहोत सांगा बरं. तेव्हा पार्थलाच प्रश्न पडतो, आता काय सांगावं आमच्या दोघांमधलं नातं. तर दुसरीकडे जीवा बेडवर बसतो आणि नंदिनीला म्हणतो, आपण नवरा बायको आहोत करेक्ट? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, आपल्यामध्ये तसं कोणतंही नातं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, हो, आपण वेगळे होणार आहोत, परंतु तू ते 6 महिन्यांनी ना माझी आई, तोपर्यंत आपण एकमेकांचे कोणतरी आहोत ना. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो प्रत्येक वेळी असं नात्याला लेबल देण्याची तरी काय गरज आहे? आपण एकमेकांचे कुणीही लागत नाही, आपण इंडिव्हिज्युअल आहोत. कारण तुम्ही जन्मजय आणि मी नंदिनी. मग आता तो म्हणतो, करेक्ट आहे, पण नंदिनी आणि जीवा हे दोघेही एकाच रूममध्ये झोपतायत, तर ते एकमेकांचे कुणीतरी असतीलच ना. जसं विमान फ्लाय करणाऱ्या जोडीला आपण पायलट आणि को पायलट म्हणतो, जसं ब्रेड आणि अंड्याला एकत्र केल्यानंतर आपण ब्रेड सँडविच म्हणतो, तसंच एकाच रूममध्ये राहणाऱ्या 2 माणसांना आपण काय म्हणतो बरं? तेव्हा नंदिनी हसतच उत्तर देते, रूममेट्स म्हणतो. तेव्हा जीवा आता हसतो आणि विचारतो, काय समजलं का? आपण रूममेट्स आहोत, रूममेट्स. इकडे सुद्धा काव्या पार्थला म्हणत असते, हो आपण रूममेट्स आहोत, देशमुख रूममेट्स आहोत. 2 ग्रहावरनं आपण एकत्र आलो असलो तरीही आपण एकत्र रूम शेअर करतो ना, म्हटल्यावर रूममेट्सच असणार ना आपण. तेव्हा आता पार्थ म्हणतो, रूममेट्स, बरं कंटिन्यू, इंटरेस्टिंग हां. मग आता ती गोड बोलू लागते आणि विचारते, मला सांगा, आता आपल्याला एकाच रूममध्ये राहायचं आहे, तर भांडून तरी काय उपयोग? आणि असंही 6 महिने कसे तरी आपले कसेबसे ढकलायचेच आहेत. आणि असंही मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही आणि तुम्हालाही माझ्याबद्दल काही वाटत नाही. तेव्हा पार्थ तर एकदम शांत होतो आणि काव्याकडे पाहत राहतो. तेव्हा काव्या विचारते, बरोबर ना? मग आता तो म्हणतो, जरा मुद्द्यावर या. मग त्यानंतर काव्यसुद्धा शांत होते आणि म्हणते, हे पहा, आता मी जे काही सांगेल ना, ते ऐकून असा भस्कन अंगावर येऊ नका किंवा असं ओरडू नका. पण असं म्हणून ती जरा शांत होते. तेव्हा पार्थ आता मोठ्यानेच म्हणतो की अहो पटकन बोलावं, मला झोप आली आहे. तेव्हा काव्या सांगते, आपण दोघेही एकाच बेडवर झोपू. तेव्हा तो आता विचारतो, काय? त्याला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे जीवाने सुद्धा आता नंदिनीला सांगितलेलं असतं की आपण दोघेही एका बेडवर झोपू. तेव्हा नंदिनी आता अगदी धक्क्यानेच म्हणते, काय म्हणालात? अहो आपण एका बेडवर झोपूयात म्हणजे तुम्हाला अशी लाईन क्रॉस करताना कसं काही वाटत नाही? तेव्हा आता तो म्हणतो, अगं मी लाईन क्रॉस करत नाहीये, उलट मी लाईन बनवतोय. अगं आपण एकाच बेडवर झोपून एक लाईन बनवूयात. अगं आपल्यात काहीतरी असेल. तेव्हा नंदिनी म्हणते, आता इथून पुढे ना आपल्यात काहीच नसणार. मग आता तो म्हणतो, अगं माझी आई, आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये नाही गं, आपल्या दोघांमध्ये एक लक्ष्मण रेषा असेल, तू ती क्रॉस करू नको आणि मी सुद्धा ती क्रॉस करणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, काय लॉजिक आहे याला? तो म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक नसतं गं, मॅजिक असतं, मॅजिक. अगं रूम पार्टनरसारखं मध्ये एक डिवायडर ठेवून आपण दोघेही एकाच बेडवर झोपूयात. आता मंजूर का? असं म्हणून जीवा हात पुढे करतो. तर नंदिनी मात्र या गोष्टीचा विचार करू लागते. रे पार्थ आता काव्याची ऑफर आता धुडकावून लावतो आणि म्हणतो, नाही, मला नाही आवडलं हे. आपण दोघेही एकाच बेडवर नाही झोपू शकत. कारण तुम्ही जर माझ्या शेजारी झोपलात तर माझ्या घोरण्यामुळे तुमची झोप नक्कीच मोडणार. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे ना, आपण शेजारी नको झोपूयात. तेव्हा काव्या आता पुन्हा उठते आणि म्हणते, तुम्ही झोपा बरं. मग आता असं म्हणून ती तेथून उशी घेत असते. तर आता पार्थला असं वाटतं की ती पुन्हा मला मारतीये की काय, म्हणून तो म्हणतो, माझ्या डोक्यात काही घालू नका हां, मला सुद्धा लाठीकाठी येतीये. मग आता काव्या म्हणते, मला सुद्धा कराटे येतं हां, तुम्ही एकदा झोपून दाखवा तरी. तेव्हा पार्थ आता तिला झोपून दाखवतो आणि म्हणतो, हे पहा, मी आपला असाच झोपतो आणि मग नंतर घोरतो आणि मग तुमची झोप मोडेल.
तेव्हा काव्या म्हणते नाही होणार त्रास, कारण तुमच्या घोरण्याकडे तुमच्या जे कान नसणारच आहे असं म्हणून ती उलट दिशेने झोपते. म्हणते की तुमच्या घोरण्याचा त्रास मला होणारच नाही. तेव्हा पार्थ आपला गप्प राहतो आणि काव्याकडे पाहतो, तर काव्यासुद्धा अगदी हसतच त्याच्याकडे पाहू लागते. तिकडे नंदिनी आता जीवाला म्हणते, हे पहा, मी तर तुमच्या बाजूला बेडवर कधीही झोपू शकत नाही, मी आपली बाहेर झोपते असं म्हणून ती उशी घेऊन निघणार. तेवढ्यातच जीवा म्हणतो की अगो, बाहेर घरच्यांना संशय येईल. तेव्हा नंदिनी म्हणते बरोबर आहे, मग मी आपली इथेच झोपते. जीवा म्हणतो खाली झोप की. ती म्हणते नाही, मी नाही खाली झोपणार, चला आपण डिवायडर घेऊन या, आपण दोघेही वरच झोपू मग. तेव्हा आता जीवा म्हणतो बेस्ट आयडिया, थांबा मला काहीतरी आयडिया सुचू दे, असं म्हणून तो कपाटाचं दार उघडतो आणि त्याच्यामधून खूप साऱ्या फाईल्स काढत तेथे मध्ये असा ठेवतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय हो, ह्या फाईल्स टोचणार नाहीत का? तेव्हा तो म्हणतो माझ्या लक्षात आलंच नाही हे. मग नंदिनी हाताची घडी घालत म्हणते की आठवण करून द्यायला आहे ना मी. तेव्हा ती विचारते आपण उशा ठेवूयात का? तेव्हा तो म्हणतो अगं, उशा ठेवल्या तर आपण मग डोक्याखाली काय घेणार, तू जरा थांब, मी सुचवतो काहीतरी. मग आता नंदिनी आणि जीवा दोघेही आता विचार करू लागतात की मध्ये असं काय ठेवता येईल. विचार करत करत ते आपले इकडे तिकडे पाहत असतात. मग त्यानंतर जीवाच्या हातात फाईल असतात, तो आता नंदिनीला येऊनच धडकतो. त्या सर्व फाईल आता खाली पडतात आणि त्याचबरोबर जीवासुद्धा पडणार असतो, तर नंदिनी पटकनच त्याचा हात पकडते. मग त्यानंतर आता त्यांचं लक्ष इकडे खाली जातं, तर आता जीवा आणि नंदिनीला तिथे अंथरूण पडलेलं दिसतं. ते दोघेही आता एकाच वेळी बोलतात, अंथरूण रोल करूयात का? त्यावेळी मात्र आता दोघेही अंथरूण घेतात आणि ते रोल करून दोघांच्या मध्ये असं लक्ष्मण रेषासारखं ठेवतात, ज्यामुळे त्या दोघांना सहज आता झोपता येणार असतं. तर इकडे आता काव्याने आयडिया सुचवलेली असते आणि ती त्या प्रकारे झोपते. मग आता पार्थ म्हणतो आपण असं उलटसुलट झोपलोय, पण माझा पाय तुम्हाला लागला तर? मग काव्यसुद्धा त्याला पाय दाखवते आणि म्हणते मग हा सुद्धा माझा पाय आहे आणि माझ्या पायांना नखं आहेत, त्यामुळे तुम्हाला लागला तर तो, हे पहा, आपण एक बॉर्डर ठरवून घेऊ आणि या बॉर्डरच्या पलीकडे हा पाय नाही गेला पाहिजे, ती बॉर्डर आपण अजिबात क्रॉस करायची नाही. तेव्हा पार्थ म्हणतो मी काही बॉर्डर क्रॉस करणार नाही आणि तुमच्याकडनं तर होणारच नाही. मग आता काव्या उठते आणि म्हणते आजपासून आपण रूम पार्टनर. तेव्हा आता पार्थ पण तिच्या हातामध्ये हात मिळवतो आणि म्हणतो हो, रूम पार्टनरच आपण असणार आणि हा प्रवास रूम पार्टनरपासून लाईफ पार्टनरपर्यंत काही होणार नाही आहे. तेव्हा आता काव्या म्हणते ऑफकोर्स नाही होणार, या रूममध्ये आपण रूम पार्टनरच असणार आणि या रूमच्या बाहेर गेलो की घरच्यांसमोर खोटा खोटा भातुकलीचा संसार. तेव्हा पार्थ म्हणतो मला खोटा खोटा सुद्धा नको आहे. तेव्हा काव्या म्हणते हो, घरच्यांना संशय येऊ नये यासाठी म्हणतीये ना मी. मग आता पार्थ म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर 6 महिनेच हा भातुकलीचा खेळ खेळायचा आहे ना, तर डन. नंतर ते दोघेही झोपतात. तर दुसरीकडे जीवा आता खूप खुश असतो, कारण फायनली त्याला त्याचा बेड मिळालेला असतो. तो म्हणतो चला, मला माझा बेड मिळाला. मग आता नंदिनी म्हणते थांबा. तेव्हा तो म्हणतो असं सिरियसली सारखं थांबा 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 असं म्हणून जसा ट्विस्ट आणतात ना तसा आणू नकोस आता, कारण ऑलरेडी आपण या सगळ्यावर खूप डिस्कशन करून झाले. मग आता नंदिनी म्हणते अहो डिस्कशन झालंय, परंतु नियम आणि अटी आपण एकमेकांना नाही सांगितले अजून. मग आता अटी नाही तर अति होतंय, आता लवकर लवकर सांग, आता पटकन मला झोप येते असं तो म्हणतो. ती म्हणते हे पहा, हे बेड रूल समजा हवं तर. आता रोज झोपायचं असल्यानंतर आपल्या दोघांमध्ये हा रोल ठेवणं बंधनकारक असणार. तेव्हा तो म्हणतो मान्य, आणि ही सिस्टीम या रूमच्या बाहेर कुणालाही कळायला नको. तेव्हा जीवा म्हणतो मान्य. मग नंदिनी म्हणते आपण फक्त रूममेट्स आहोत, लाईफ पार्टनर नाही, समजलं? त्यामुळे रूममेट टू सोलमेट हा आपला अजिबात प्रवास होणार नाहीये असं म्हणून ती पुढे काही अजून इन्स्ट्रक्शन देणार. तेवढ्यातच जीवा म्हणतो सो मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत आणि माझ्या लिमिट्ससुद्धा मला माहीत आहेत, सो मास्तरीनबाई आता झोपूयात प्लीज
असं तो टोमणा मारतो. तेव्हा ती म्हणते झोपा. मग आता जीवाला भलताच आनंद झालेला असतो. माझा बेड असं म्हणून तो आता झोपतो आणि दोन्हीही हात असा लांब करतो. त्यावेळी आता नंदिनी रागात त्याच्याकडे पाहते. तो आपले गुपचुपच हात बाजूला करतो आणि मग नंदिनीकडे पाहतच राहतो. मग काही वेळानंतर जीवा हा लाईट्स बंद करतो, तरीही ते दोघे एकमेकांकडे पाहतात. इकडे आता काव्या उठते आणि आपल्या केसांचा क्लिप काढत केस मोकळे सोडते. तर पार्थची नजर तिच्यावर पडते. तर पार्थसारखा तिच्याकडे पाहत राहतो, पण काव्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. पार्थ आता तिच्याकडे पाहून गालात हसतो. काव्या आता लाईट बंद करते आणि आपली शांतपणे झोपून घेते. तर पार्थ अजूनही काव्याच्याच विचारात असतो. तर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि मानिनी या दोघीही काम करत असतात. तेव्हा नंदिनी विचारते, काय कशी झाली मग कालची डिनर डेट? अहो, ब्लश करताय म्हटल्यानंतर अगदी रोमॅन्टिक झाली असेल ना? तेव्हा मानिनी लाजते आणि म्हणते, नाही ग, काही नाही. तेव्हा नंदिनी विचारते, आरसा आणून दाखवू का? पहा किती ब्लश करताय. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी तू सुद्धा ना. त्यावेळी आता कल्पना तेथे येते, म्हणते की मी मशरूम कट करून ठेवलाय. वेळी मानिनी म्हणते, कांदा आणि टोमॅटो सुद्धा चिरून ठेव, होणार आहे हा तवा मशरूम, असं मानिनी सांगते. मग त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो तवा मशरूम, पण आपण तर आलू मटार करणार आहोत ना? तेव्हा मानिनी म्हणते, अगं हो, पण जाता जाता यांनी अचानकच मशरूमची फरमाईश केली आणि म्हणून तवा मशरूम, आणि घरात तसं मशरूम कुणाला आवडत नाही ना, मग बाकी सगळ्यांसाठी मटार. तेव्हा नंदिनी पटकन म्हणून जाते की जीवा खातात की मशरूम. तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा, अगदी बरोबर आहे, कसं लक्षात ठेवलं ग, तुला सांगू, पण जीवाना अगदी यांच्यावर गेलाय बघ. पार्थ आहे ना, तो अगदी माझ्यावर गेलाय, कारण जीवा आणि यांना ना अशा सेम सेम गोष्टीच आवडतात. म्हणजे यांना आता चुलीवरची भाकरी आवडते ना, तशीच सेम जीवाला सुद्धा आवडते. आणि दोघांनाही पालेभाजीचा अगदी तिटकारा आहे. आणि बाहेरचं फास्ट फूड म्हटल्यानंतर दोघेही एका पायावर तयार असतात. त्यानंतर मानिनी विचारते, मग नंदिनी मला सांग, जेव्हा केव्हा तुमची ॲनिव्हर्सरी येईल तेव्हा तू जीवाला काय गिफ्ट करशील? तेव्हा मानिनीचं हे बोलणं ऐकून नंदिनीला जरा धक्काच बसतो, कारण 6 महिन्यांमध्ये ती आणि जीवा डिवोर्स घेणार असतात. तर मानिनी म्हणते, अगं सांग ना, काय गिफ्ट देणार? तर नंदिनी हसते आणि म्हणते, काही नाही, त्यांना आवडेल तेच मी गिफ्ट देईल. तेव्हा मानिनी म्हणते, म्हणजे तू त्याला विचारून देणार? शी बाबा, मग त्याला काही अर्थ आहे का? मग आता मानिनी म्हणते, तसं नाही गो, एखादं असं सरप्राईज गिफ्ट द्यायचंय समजा, तर तू काय देशील असं विचारते. मग आता नंदिनी विचार करते आणि म्हणते, त्यांनी मला सांगितलं होतं एकदा की त्यांना सिल्क टायचं खूप फॅशन आहे. तेव्हा मानिनी विचार करते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे यांना सुद्धा आवडेलच. तेव्हा नंदिनी म्हणते, यांना पण आवडेल म्हणजे? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? त्यावेळी आता खरंच काही नाही असं मानिनी सारखं म्हणते. मग नंदिनी म्हणते, हे पहा आई, खोटं बोलू नका, कारण माझ्या बाबांना सुद्धा जर काही गिफ्ट घ्यायचं असेल तर माझी आईसुद्धा अगदी आडेवेडे घ्यायची आणि आमच्या तिघींनाही असेच प्रश्न विचारायची. मग आता मानिनी म्हणते, अगं उद्या आमची 38 ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा नंदिनी विचारते, काय? मग आता हे पहा, तुमची इथून पुढची ॲनिव्हर्सरी आहे ना, ती अगदी तुमच्या लक्षात राहील अशीच सेलिब्रेट होणार. मग आता नंदिनीने असा शब्द दिल्यानंतर तिला पुन्हा एकदा आठवतं की मी आणि जीवा डिवोर्स घेणार आहोत, ते सुद्धा 6 महिन्यामध्ये. मग आता ती मनातच विचार करते की आईबाबांच्या प्रत्येक ॲनिव्हर्सरी मी साजऱ्या करीन असं म्हणते, पण मी यांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त 6 महिनेच असणार आहे. मी हे एकदम कसं विसरले बरं? तेव्हा आता मानिनी विचारते, काय ग नंदिनी, कुठे हरवलीस एकदम? तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही हो आई. नंदिनी हाच विचार करत असताना पिहू अचानक रडतच तेथे येते. तेव्हा पिहूला असं रडताना पाहून या दोघीही लगेचच तिच्याकडे धाव घेतात आणि अगदी प्रेमाने विचारू लागतात, काय झालं पिहू, तुला काय झालं? पण पिहू काही न सांगता लगेचच आपल्या रूमकडे जाते. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी मला ना या पिहूचं जरा टेन्शनच आलंय, काय झालं असेल ग याला? मग आता नंदिनी विचार करते की रम्याने तर काही तिला केलं नसेल ना, किंवा धमकी वगैरे अशी दिली नसेल ना. काव्या रूममध्ये आपला अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा पार्थ आता तिथे फोनवर बोलत असतो की काय, उद्या तुम्हाला 6 जणांना सुट्टी हवी आहे, पण कशासाठी, कारण काय आहे? मग आता तिकडून त्याला सांगण्यात येतं की फ्रेंडशिप डे आहे म्हणून. तेव्हा तो म्हणतो, फ्रेंडशिप डेसाठी आणि तुम्हाला सुट्टी अजिबात मिळणार नाही. मग काव्या हे सगळं बोलणं ऐकते आणि ही मुलं ना या बोक्याला शाप देणार आहेत वाटतं असं म्हणते. त्यावेळी आता पार्थ फोन ठेवतो आणि विचारतो, काय म्हणालात तुम्ही? मग
काही तुम्हाला त्रास द्यायला मला खूप आवडतो की काय, असं तो विचारतो. तेव्हा काव्या म्हणते तसं नाही, पण याला पिडणं असं म्हणतात. तेव्हा पार्थ म्हणतो काय फरक काय आहे पिडणं आणि त्रास देणे यामध्ये. मग आता काव्या म्हणते देशमुख, आपल्या नाताच्या सुरुवातीला तुम्हाला माझ्यामुळे जो झाला तो त्रास, आणि आत्ता मी जे काही करते त्याला म्हणतात पिडणं. हळूहळू या सगळ्याची होईल तुम्हाला सवय. तेव्हा पार्थ म्हणतो मला हीच सवय मोडायची आहे, कारण सवयीचं. मग काव्याच पुढचं बोलून टाकते की व्यसन बनायला नको. तुमचं ना अगदी करेक्ट आहे असं म्हणून ती हसते आणि पुन्हा अभ्यासाला बसते. मग आता तो पुन्हा शांततेत विचारतो अभ्यास सुरू आहे ना. तेव्हा काव्या म्हणते हो बाबा. तेव्हा पार्थ आश्चर्याने विचारतो तुम्ही मला बाबा म्हणालात. तेव्हा काव्या म्हणते हो, कारण असे सिरियस प्रश्न माझे बाबाच मला विचारतात. अगं काव्या, अभ्यास नीट चालू आहेस ना? काव्या, फोनवरती खेळत नाही बसली आहेस ना? आता तुम्ही बाबांसारखे प्रश्न विचारलेत मला, म्हणून मी तसंच उत्तर दिलं. मग आता तो म्हणतो हे पहा, हे तुमचे टॉन्ट्स कळतात हा मला, आणि तुम्ही IAS होणार आहात ना, पुढचे 6 महिने तुमचा बाबा व्हायला मी तयार आहे. हो, उद्या ना तुम्ही तुमचा फोनसुद्धा बघायचा नाही. काय आहे ना, ते उगीचच फ्रेंडशिप डेचे मेसेजेस येतील आणि तुम्ही बसाल फोनवर बघत. तेव्हा काव्या म्हणते देशमुख ऐका ना, अहो मैत्री बाजूला राहण्यापेक्षा अभ्यासच थोडा बाजूला राहिला तर काय वाईट आहे, हे चांगलंच आहे. अहो कसं असतं ना देशमुख, आपण आयुष्यभर खूप काही गोष्टी अचीव करतो आणि खूप पैसे सुद्धा कमावतो, सगळं काही करतो. मग ॲट द एंड आपल्याला असं वाटतं अरे बापरे एवढे पैसे कमवले, पण 4 मित्र कमवले असते ना तर माझ्यावर असं एकटं पडायची वेळ सुद्धा आली नसती. तेव्हा पार्थ म्हणतो नाही, तशी फिलॉसॉफी चांगली आहे तुमची, पण ही फिलॉसॉफी तुम्ही मलाच का दिलीत. तेव्हा काव्या म्हणते कारण साधं मी तुम्हाला एकाही तुमच्या मित्राबरोबर सतत फोनवर सुद्धा बोलताना पाहिलं नाही. अहो ते सोडा, तुमचा बेस्ट फ्रेंड नक्की कोण आहे हे सुद्धा मला माहीत नाही. तेव्हा तो विचारतो कसं माहीत असणार, आपण कधीही आपल्या आवडी निवडी, स्वप्नातल्या कल्पना, आपले सिक्रेट आणि आपल्यातल्या आयुष्यातल्या संकल्पना याबद्दल कधी डिस्कस केलंय का? माझी आई नेहमी म्हणायची की लग्नानंतर नवरा बायकोच मित्र असतात. त्यावरती काव्य विचारते यावर तुमचं काय म्हणणं असायचं. मग आता पार्थ म्हणतो तेव्हा खरं तर मला पटायचं, परंतु मला असं वाटतंय आता की आपल्यामध्ये मैत्रीची पायरीच नाहीये, नाहीतर अशी डिवोर्सची लिफ्ट आपण घेतलीच नसती. सो बेसिकली बॉटम लाईन नवरा बायको काहीही होऊ शकतात, पण मित्र कधीच होऊ शकत नाही, असं जेव्हा पार्थ काव्याला सांगतो तेव्हा मात्र काव्याच्या मनात धडकीच भरते आणि ती त्या गोष्टीचा विचार करते. तेव्हा पार्थ तेथून जातो तर काव्य पार्थच्याच विचारात असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी पिहूकडे जाते आणि तिला विचारते मला सांग खरं खरं काय चालू काय आहे तुझ्या मनात. तरीही ती काही सांगत नाही. त्यानंतर ती जीवाकडे जाते. तेव्हा जीवाला पिहूबद्दल ती सांगते तर जीवा म्हणतो मला असं वाटतं ना तिला काउन्सिलरची गरज आहे. तेव्हा ठीक आहे, आता काउन्सिलर आल्यावरच कळेल की पिहूच्या मनात नक्की काय चाललंय. नंतर काउन्सिलर आलेले असतात तेव्हा वसूला पाहून आता पिहू खूपच घाबरते, तर नंदिनीचं लक्ष फक्त त्यांच्याकडेच असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.